सो हॅलो गाईज, वेलकम टू अवर मिनी व्लॉग. माझं नाव रेश्मा आणि आज आम्ही चाललो आहेत सगळ्यांच्या आवडीचं ठिकाण आणि वेकेशनमध्ये सगळ्यात फेमस ते म्हणजे वॉटर पार्क. तर आम्ही चाललो होतो विरारला डी ॲथलॅन्टिक वॉटर पार्कमध्ये. तर आम्ही रिक्षा पकडली आणि निघालो होतो स्टेशनला निघाल्यानंतर स्टेशनमध्ये एवढी गर्दी होती कारण की सगळ्यांच्या कामाचा टायमिंग होता तोच आणि आमचा पण जायचा टायमिंग तोच होता. तर ट्रेनची वाट बघितली, ट्रेन काही येत नव्हती. ट्रेनने पण खूप लेट केला म्हणून मी थोडासा व्हिडिओज वगैरे कॅप्चर केले सर्वांचे आणि व्हिडिओज कॅप्चर केल्यानंतर फायनली आम्हाला ट्रेन भेटली. पण ट्रेनमध्ये गर्दी खूप होती, सगळ्यांना बसायला कोणालाच भेटलं नाही, मुलं सगळी उभी होती आणि तिकडून फास्ट ट्रेन होती म्हणून आम्ही लवकर पोहोचलो दादर स्टेशनला आल्यावर मुलांना खायला दिलं कारण की त्यांना भूक लागलेली, सकाळी आम्ही जेवून आलो नव्हतो. आणि तिकडून आम्हाला लगेच ट्रेन भेटली विरारची ट्रेन भेटली, पण तिकडून 10 स्टेशन लांब आहे हे दादरवरून विरार स्टेशन. तर टाईम लागतो जाण्यासाठी तिकडून. मुलं पण खूप कंटाळी होती पण त्यांना एक्साइटमेंट होती की कधी येणार स्टेशन म्हणून. तर मुलांना थोडंसं एंटरटेनमेंट केलं आणि नंतर मग आम्ही पोहोचलो इकडे वॉटर पार्कमध्ये पोहोचलो फायनली. आणि आम्हाला लगेच हे दिले, बँड्स दिल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गेलो नाश्ता करण्यासाठी कारण की खूप भूक लागली होती. आणि तिकडे पोहोचल्यानंतर त्यांचा जो नाश्ता होता तो खूप छान होता. मिसळपाव आणि पोहे होते पण टेस्ट खूप छान होती. 700 रेट आहे वॉटर पार्कमध्ये पर पर्सन. खूप मस्त, टेस्ट पण छान आहे, 2 टाईम जेवण आहे. तर तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. विरारमध्ये आहे डी ॲथलॅन्टिक वॉटर पार्कमध्ये म्हणून. तर टेस्ट तर खूपच छान होती, मुलांना पण खूप आवडलं. आणि त्यानंतर आम्ही लगेच चेंज करायला गेलो आणि लगेच चेंज करून आलो आणि स्लाईड्स वगैरे एन्जॉय करायला लागलो. छोट्या स्लाईड्स मी मुलांसोबत एन्जॉय केल्या कारण की मोठ्या स्लाईड्सवर मला बसायला खूप भीती वाटत होती म्हणून मी जास्त मोठ्या राईड्सवर नाही बसले. आणि थोडंसं लहान मुलांसारखे एन्जॉयमेंट पण केली कारण की आपण इकडे फिरायला आलो आहे तर थोडेसे एन्जॉयमेंट तर पाहिजेच. तर मुलांनी पण खूप एन्जॉय केलं पाण्यामध्ये. बघण्यासारखं आहे ठिकाण आणि मुलांना एन्जॉयमेंटसाठी पण छान आहे. तर तुम्ही येऊन व्हिजिट करू शकतात. आणि दुपारचं जेवण वगैरे पण इकडे छान आहे. तो व्हिडिओ कॅप्चर नाही केला पण दुपारचं जेवण खूप छान आहे. व्हेज नॉनव्हेज सगळं भेटतं. आणि माझ्या मुलाने पण एन्जॉय केली. मोठ्या राईड्स त्याने खेळल्या तर त्याची व्हिडिओ मी कॅप्चर केलेले आहेत. तर मस्त त्याला एन्जॉयमेंट झाली. आणि नंतर आम्ही डान्स केला, तुम्ही बघू शकता डान्स आमचा. डान्स वगैरे करून झाल्यानंतर आम्ही निघालो घरी, पॅकअप केला आणि घरी निघालो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.